काळ्या तिळाने होईल गरिबी दूर. माघ महिन्यात करा या गोष्टी. काळ्या तिळाचा उपयोग सर्व धार्मिक कार्य, हवन, पूजा इत्यादींमध्ये केला जातो. काळ्या तिळाचे दान करून काही उपाय केल्यास मोक्ष प्राप्त होतो आणि घरातील सर्व प्रकारचे नकारात्मकता दूर होते. तुमची संपत्ती वाढते आणि तुमच्या जीवनातून सर्व प्रकारचे दुःख दूर होतात. आपल्याकडे माघ स्नानाला महत्त्व आहे. पद्मपुराणात असे म्हटले आहे की ज्यांनी माघ महिन्यात सकाळी स्नान केले, विविध प्रकारचे दान केले आणि भगवान विष्णूचे स्तोत्र पठण केले, ते ईश्वरी निवासस्थानात आनंदाने राहतात. जाणून घेऊया काळ्या तिळाचे महत्त्व आणि उपाय. मित्रमैत्रिणींनो, व्हिडिओ पूर्ण पहा. व्हिडिओतील माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. पद्मपुराण आणि ब्रह्मपुराण यानुसार माघ स्नानाचा आरंभ भारतीय कालगणनेच्या शालिवाहन शक संवत्सरानुसार पौष शुक्ल पक्ष एकादशीला होतो आणि माघ शुक्ल पक्ष द्वादशीला त्याची समाप्ती होते. सध्याच्या प्रथेनुसार माघ स्नानाचा आरंभ पौष पौर्णिमेला केला जातो आणि माघ पौर्णिमेला त्याची समाप्ती होते. यानुसार इंग्रजी कालगणनेनुसार माघ स्नान सामान्यपणे जानेवारी फेब्रुवारी या मासामध्ये असते. माघ स्नानाला फार महत्त्व आहे. माघ महिन्यात काळे तीळ वापरणे धार्मिक दृष्टिकोनातून खूप शुभ मानले जाते. काळ्या तिळाचे सेवन करणे आणि त्याचे दान करणे अत्यंत शुभ आणि फलदायी मानले जाते. माघ महिना धार्मिक दृष्टिकोनातून अतिशय शुभ मानला जातो आणि या महिन्यात केलेले जप, तप आणि दान हे भाविकांचे दारिद्र्य दूर करण्यासोबतच मोक्ष मिळवण्यास मदत करते. असे मानले जाते या महिन्यात काळ्या तिळाचे काही उपाय केल्याने सुख समृद्धी वाढते आणि आर्थिक अडचणी दूर होतात. मित्रमैत्रिणींनो, व्हिडिओतील माहिती आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्कीच श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. उपाय नंबर 1. नोकरीच्या मुलाखतीत यश मिळवण्यासाठी हातात मुठभर काळे तीळ घेऊन घराबाहेर पडा. वाटेत जिथे कुत्रा दिसला तिथे त्या कुत्र्यासमोर तीळ ठेवून पुढे जा. जर तो कुत्रा काळे तीळ खाताना दिसला तर समजावे की काम कितीही कठीण असले तरी त्यात यश मिळेलच. उपाय नंबर 2. राहू, केतू आणि शनीचे दोष दूर करण्यासाठी कुंडलीत शनीचे दोष असतील किंवा शनीची 7.5 किंवा ठेया चालू असेल तर माघ महिन्याच्या प्रत्येक शनिवारी वाहत्या पाण्याच्या नदीत काळे तीळ व्हावीत. या उपायाने शनिदेवाच्या दोषापासून मुक्ती मिळते. तर शनिवारी काळ्या तिळाचे दानही करू शकता. यामुळे राहू, केतू आणि शनीचे वाईट प्रभाव संपतात. याशिवाय कालसर्पयोग आणि पितृदोष इत्यादीमध्येही हा उपाय प्रभावी आहे. उपाय नंबर 3. आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी माघ महिन्यातील प्रत्येक शनिवारी काळ्या कपड्यात काळे तीळ, काळे उडीद दान करा. या उपायाने आर्थिक संबंधित समस्या दूर होऊ शकतात. याशिवाय घरातील सर्व सदस्यांच्या डोक्यावरून मुठभर काळे तीळ 7 वेळा ओवाळून घराच्या उत्तर दिशेला टाका. धनहानी थांबेल. उपाय नंबर 4. वाईट काळ दूर करण्यासाठी तुमची वाईट वेळ संपण्याचे नाव घेत नसेल तर ओम नमो भगवते वासुदेवाय असा जप करा. काळे तीळ दुधात मिसळून दर शनिवारी
पिंपळावर अर्पण करा. यामुळे जो काही वाईट काळ चालू आहे तो निघून जाईल. उपाय नंबर 5. आरोग्य सुदृढ करण्यासाठी नक्कीच हा उपाय करा. माघ महिन्यात रोज एका तांब्यात शुद्ध पाणी भरून त्यात काळे तीळ टाकावेत. आता ओम नमो शिवाय मंत्राचा उच्चार करताना हे जल शिवलिंगावर अर्पण करावे. पाणी अर्पण करत करत मंत्राचा जप करा. जल अर्पण केल्यानंतर फूल आणि बेलाची पाने अर्पण करा. याने शनीचे दोष शांत होतील आणि जुन्या काळापासून चालत आलेले आजारही दूर होऊ शकतात. मित्रमैत्रिणींनी व्हिडिओतील माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.